टोकावडे ते भोरगिरी रस्त्याचे रुंदीकरण कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांनी उपस्थित केला सवाल। रस्त्यामध्ये जुने पाईप काढलेले नसून फक्त दोन्ही साईडला नवीन पाईप टाकले जात असल्याची गंभीर बाब उजेडात। ठेकेदाराकडून टाकण्यात येणारे नवीन पाईप हे मोठे असल्याने जुन्या पाईपमध्ये बसत नसल्याने काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची ओरड। मोरी बांधणी करताना जमिनीवर कोणत्याही प्रकारचा बेस तयार न करता मातीवरच पाईप बसवण्याचा उद्योग सुसाट। नागरिकांनी व्यक्त केली खंत। खेड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत योजना राबवलेल्या आणि 100% काम पूर्ण न केलेल्या 50हून अधिक गावांचा यंदा उन्हाळाही योजनेच्या पाण्याविनाच जाणार। निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करीत ठेकेदारांनी योजना पूर्ण करण्यासाठी झटकले हात। बिल अदा केल्याशिवाय काम पूर्ण करणे शक्य होत नसल्याची खंत व्यक्त करीत निवेदन पंचायत समिती कार्यालयाकडे केले सुपूर्द। जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचा शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत। निधी अभावी ठेकेदारांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जर्मनीतील विठ्ठलधाम येथे 19 एप्रिल रोजी श्री संत ज्ञानदेव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा। संत ज्ञानेश्वर महाराजांचे 750वे जयंती वर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 450व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त जगभरात संत विचार आणि साहित्याचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने जर्मनीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची होणार प्रतिष्ठापना। जर्मनी येथील विठ्ठल मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि नमो ज्ञानेश्वरा कार्यक्रमही होणार। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांचे इंग्रजी भाषेत होणार कीर्तन। दुपारी 12 वाजता संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार। प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांची माहिती। एकादशी निमित्त आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात करण्यात आली पुष्प सजावट। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पहाटेपासून विधिवत पूजा आणि दिवसभर संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी। एकादशीच्या मुहूर्तावर सोमवारी सिद्धपेठ येथील इंद्रायणी नदी घाटावर आळंदी नगर परिषद आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आयोजित इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान। आळंदी येथील जीवन वाहिनी असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे। इंद्रायणी नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच, पण जोपर्यंत नागरिक या अभियानात सक्रिय होत नाहीत तोपर्यंत हे अभियान यशस्वी होणार नसल्याचं मत चाकण नगर परिषदेचे नगरसेवक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी केले व्यक्त। यावेळी आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, मुख्य अधिकारी माधव खांडेकर, आळंदी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हबप पुरुषोत्तम महाराज पाटील आदी पर्यावरण प्रेमी नागरिकांची उपस्थिती। खराबवाडी येथील वाघजाई नगर मधील ॲडव्हान्स प्लास्टिक कंपनीमध्ये शिफ्ट चेंज करताना कंपनीमधील 2 कामगारांमध्ये वाद। कामावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून केली गंभीर दुखापत। उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अजय कुमार निशांत वय 24 राहणार खराबवाडी याच्यावर गुन्हा दाखल, तर रामानंद कुमार वय 33 राहणार निघोजे याची फिर्याद। ॲडव्हान्स प्लास्टिक कंपनीमध्ये 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7च्या सुमारास घडला प्रकार। बहुळगावच्या हद्दीत गायरांमध्ये बेकायदा गावठी हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन आणि हातभट्टीसाठी लागणारे साहित्य पोलीस कारवाईत जप्त। रोहित जयंती राजपूत वय 28 राहणार कंजारभट वस्ती साबळेवाडी याच्यावर कारवाई। चाकण दक्षिण पोलिसांकडून कारवाईचा बडगा। हातभट्टीसाठी लागणारे 500 लिटर रसायन असलेली 5 पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बॅरलवर पोलिसांची काठी। 12 एप्रिल रोजी दुपारी 1:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई।